झी5 वर संपूर्ण एपिसोड फ्री मध्ये पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. हो ना, तुम्हीच समजवा आता त्यांना. आमचं काही ऐकत नाही. त्यांना म्हणे ताठ मानेनं जगता येणार नाही. ताठ माने ना. आणि यांना काय सासरेबू, काय करताय? जावयाचा अपमान करताय तुम्ही. हा? अशाने तुमची मुलगी नांदवून घेऊ का आम्ही? आणि ताठ मानेचं काय म्हणा? नाही, सगळा इतिहास कानावर आलाय आमच्या. लोक काहीतरी बोलत असतात तुमच्याबद्दल, पण तुमच्या ऑफिस मधले नाटेकर दोस्त आहेत आमचे. त्यांनी सांगितलं कसला तरी झोल केलाय तुम्ही पैशाचा. कुठे ठेवलेत ती? हा, कुठे ठेवलेत ती माया? नाही, आम्हाला तरी सांगा. तुमच्या मुलीशी लग्न करतोय हे त्यांना सांगितलं ना, तेव्हा छेतू केली माझी. पण म्हटलं असू दे, फ्रॉड बापानी केलाय, त्यात मुलीचा काय दोष? मुलगी उत्तम. काय नशीब समजा त्यांनी तुम्हाला ऑफिस मधनं बाहेर काढला, जेलमध्ये टाकलं नाही, हे उपकार समजा नाटेकरांचे. मला जेलमध्ये टाकलं नाही कारण त्यांच्याकडे पुरावा नव्हता, आणि त्यांच्याकडे पुरावा नव्हता कारण तो फ्रॉड मी केलाच नव्हता. असतो, सगळं असतं, पण काय कोर्ट कचेरीची भानगड नको ना, म्हणून कोण काही करत नाही. नाही, येणार आहेत, साखरपुड्याला येणार आहेत. मला म्हणाले होते, त्यांनी खाल्लेला पैसा कुठे ठेवलाय विचारून घ्या. एक मिनिट. माझ्या बाबांनी पैसा खाल्ला नाहीये. हा, दोन पुरुष बोलत असताना बायका मध्ये बोलत नाहीत आमच्या घरात. हे तुमचं घर नाहीये. जान्हवी, तुमचं ऐकून घेते म्हणजे माझ्या बाबांचा अपमान करायचा नाही. हा, त्यांची नोकरी त्यांच्या प्रामाणिकपणामुळे गेली आहे. त्यांनी आयुष्यात ना कधी पैसे खाल्लेत ना खाणाऱ्यांना सपोर्ट केलाय, म्हणूनच तुमच्या या नाटेकरांना अडचण वाटायला लागली त्यांची, आणि पैशाच्या अफरातफरीच्या आरोपाखाली त्यांना काढून टाकलं. ज्या माणसाला माझ्या बाबांबद्दल आदर नाही त्याचा आदर करण्याची गरजच वाटत नाही मला. आणि मला पूर्ण विश्वास आहे माझ्या बाबांवर, आणि मला माहितीये माझ्या बाबांवर केलेले आरोप धादांत खोटे आहेत. जगात जे सिद्ध होतं ते खरं असतं, आणि तेच खरं असतं. अगं, असं काय झालंय काय? उगाच कशाला एवढं चिडायचं? आणि तुम्ही पण अनिल राव एकदम डोक्यातच राग घालून घेताय. अहो, झालं गेलं गंगेला मिळालं, ते संपलंय ना सगळं. मग त्या विषयावर आता बोलायचं नाही. उगाच चिडचिड झाली. आणि संसारात भांड्याला भांड लागणारच. हे संसारातलं भांड नाही आई. कुणीतरी आगंतुक माणूस येऊन माझ्या बाबांबद्दल काहीही बोलतो, आणि हे खरं खोटं न करता येऊन माझ्या बाबांवर आरोप करतात. बरोबर आहे का? हे माझा नाटेकरांवर विश्वास आहे. त्या नाटेकरांनी खोटे आरोप करून माझ्या बाबांना काढून टाकलं ना, तेव्हाच त्याने त्याची लायकी दाखवली. नाटेकरांबद्दल वाटेल ते बोललेलं मला चालणार नाही. फार जुनी दोस्ती आहे, आणि ते साखरपुड्याला येणारच. आय एम सॉरी, पण मला चालणार नाही. काय संबंध तुझा न चालण्याचा? लग्न माझंही आहे. बाई आहेस, बाईच्या मर्यादेने राहा. आत्ता जर तू माझ्या घरात असतीस ना, तर थोबाड फोडून ठेवलं असतं जागच्या जागी. पुरुष माणसाशी बोलतेस काय? हे बघ, नाटेकर साखरपुड्याला येणार, लग्नात येणार, आणि घरीही येतच राहणार. नाटेकरांनी जर माझ्या बाबांची माफी मागितली ना, तर मी त्यांचा आदरातिथ्य करेन. नाही, माझे बाबा निर्दोष आहेत हे त्यांनाही माहिती आहे ना.
आतून. ए कोण आहे का तुझा बाप? पंतप्रधान का राष्ट्राध्यक्ष? जर सैल सोडलं तर वाटेल तशी जीप चालायला लागले तुझी. आणि कोण ग तू? हा? चल नाटेकर नाही माफी मागत, नाही मागणार माफी. काय करणार आहेस तू? सांग ना काय करणार आहे? थोबाड बरं आहे म्हणून लग्न करतोय. अगं पैसा फेकला ना तर वाटेल ती बाई उभी राहील माझ्याशी लग्न करायला. आणि कोण का तो? लायकी काय तुमची? राहतील कदाचित, पण मी नाही. आणि आता जे काय बोलला आहेत ना त्यातून तुमची लायकी दाखवलीत. अनिल म्हणतेस मला? अनिल मला? आणि जा म्हणालीस, जा. महाग पडेल तुला, महाग पडेल, भोगावं लागेल तुला. हे अनिल, माझ्या घरात येऊन माझ्या मुलीवर डोळे वटारायला माझी मुलगी रस्त्यावर पडलेली नाहीये. ए थेरड्या, आता तू जे काही बोललास ना त्याची किंमत तुला मोजावी लागेल. नाही नाक घासत माझ्या पायाशी आला ना, माझ्या मुलीला स्वीकारा, माझ्या मुलीला स्वीकारा अशी भीक मागायला नाही लावली ना तर नावाचा अनिल आपटे नाही. अनिल आपटे. हो अनिल आपटे, आता बाहेर जाऊन आपल्या. हा म्हणजे आता इथलं आटपा आणि जानू, बाळा चहा कर मस्त गोडसर कर, छान गोड होऊन देतो. मला असं चहा आणून देणं ही तुझी सॉरी म्हणण्याची स्टाईल आहे, मला माहित आहे. आता काय झालं? आजी मी तुला दुखावलंय. नाही रे, उलट तुझ्या या अवस्थेत आम्ही तुझ्या काही उपयोगी पडू शकत नाही आहोत याचाच त्रास होतोय आम्हाला. तू सुखात असावास ह्या पगलीकडे आम्हाला काय हवंय? हे बघ श्री, तुझं वर्कआउट नाही झालं ठीक आहे, तुला आम्हाला नाही सांगायचंय तेही ठीक आहे. तू सुज्ञ आहेस, विचारी आहेस, आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आई चहा घे थोडा. यापेक्षा मला घोटभर विषच आणून दे. मी तुझा त्रागा समजू शकते, पण जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं धरून चालूया ना आपण. आता काय आणखीन चांगलं व्हायचं? आणि कसं व्हायचंय? आता फक्त कटोरा घेऊन फिरायचंय एवढंच बाकी आहे. आई प्लीज असं नको बोलूस. अगं मी आहे, माझी नोकरी आहे, लोन काढीन काही करीन, पण आता मी ठरवलंय बाबांचं ऑपरेशन मीच करणार. हो, पण तोपर्यंत आम्ही जिवंत असायला पाहिजे ना. दात काढायला काय झालं तुला? ए सोड ना आता. तसा पण तो अनिल फार पक्वत होता तो. पोटाची खळगी कशी भरणार आहेस आता? दगड का धोंडे खाऊन? हे लग्न ठरायच्या आधी काय खात होतो आपण? ची फार चुरचूर करायला लागली तुझी. तुम्ही दोघांनी बोलून बोलून शिकवलं माझ्या मुलाला, माझ्या विरुद्ध केलंय तुम्ही. अरे काडीची किंमत ठेवलेली नाहीये मला या घरात. अगं कशाला राहू मी इथे? जातेच मी. ए आई ऐक ना, कशाला एवढा विचार करतेस? नको टेन्शन घेऊस, सगळं नीट होणार आहे. माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? त्या अनिल बरोबर मी खरंच सुखी नसते झाले. स्वतःच्या सुखासाठी लग्न नसतंच मुळे करायचं. नंतर बोलू आपण या विषयावर. तू चल चहा घे आधी. हे बघ, उगाच चिडचिड झाली ग. खरं तसं व्हायला नको होतं, पण मी काय म्हणते, तू काही काळजी करू नकोस, मी सगळं बघून घेईन. तुझा चहा थंड झाला असेल, मी गरम करून आणते. हे बघ अगं, संसार म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्याच. हा
पण काहीतरी मार्ग काढायला हवा त्यातनं. हं? तू मात्र कसली काळजी करू नको, मी सगळं पाहून घेईन. झी5 वर संपूर्ण एपिसोड फ्री मध्ये पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.